नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता काव्या पार्थला म्हणत असते की मला आता तुमच्याबरोबर राहायचं नाही आहे, मला डिवोर्स हवा आहे, मोकळं करा मला या नात्यातून. तेव्हा पार्थ म्हणत असतो, पण आता कुठलंही नातं टिकवायचं असेल तर प्रयत्न तर करायला हवेच ना. मला तर नेहमी असं वाटतं की नातं हे तोडण्यापेक्षा आपण त्याला एक चान्स दिला पाहिजे, कारण नातं टिकवणे हे कठीण असतं. नातं टिकवण्यासाठी जिगरा लागतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण एकमेकांना वेळ देत हे नातं टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहिल्या ऑप्शनपेक्षा मला दुसरा ऑप्शन चांगला वाटतोय. तेव्हा इथे काव्य म्हणत असते, पण मला पहिला ऑप्शनच चांगला वाटतोय. मला जबरदस्तीने हे नातं टिकवायचं नाही आहे. मी ह्या नात्याला तुम्हाला 1 महिना दिला आहे, पण तरीसुद्धा त्याच्यातून काहीही निष्पन्न झालेलं नाही आहे. मी 1 महिना आधी जिथे होते ना, 1 महिन्यानंतरसुद्धा मी तिथेच आहे. माझ्यामध्ये तीळ मात्र बदल झालेला नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की मला आता या नात्यामध्ये अडकून पडायचं नाही. तुम्ही मला डिवोर्स देऊन मोकळं का करत नाही? तेव्हा इकडे आता पार्थ म्हणत असतो, तुम्हाला असं का वाटतं आहे की नातं टिकवणं इतकं कठीण आहे? बरं ठीक आहे, तुम्हाला डिवोर्स हवा आहे ना, मी देईन. मी तुम्हाला या नात्यातून मोकळं करेन. पण तुम्ही मला सांगा, तुम्ही म्हणताय की ह्या 1 महिन्यामध्ये तुमच्यामध्ये काही बदलच झालेला नाही आहे, पण माझ्यामध्ये खूप बदल झाला आहे काव्या. मी 1 महिन्याआधी जसा होतो ना, तसा मी अजिबात नाही आहे. मी खूप पुढे निघून गेलो आहे. सगळ्या गोष्टी मागे टाकून मी खूप जास्त पुढे आलो आहे. त्यातून आता बाहेर पडणं मलासुद्धा कठीणच जाणार आहे ना. तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या मी काय म्हणतो, अहो नातं तोडण्याच्या गोष्टी करता, कधीतरी नातं टिकवण्याची गोष्ट करा ना. का तुम्हाला या गोष्टी कठीण वाटतात? काय एवढं घडलं आहे तुमच्या आयुष्यात की तुम्हाला नातं टिकवणं इतकं कठीण वाटायला लागले? तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या मला असं वाटतं तुम्ही मला एक चान्स तरी दिला पाहिजे ना. आत्तापर्यंत मी तुम्हाला खुश ठेवण्याचा, आनंदी ठेवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला, पण मला ते जमलं नाही. पण मला असं वाटतं की तुम्ही मला एक चान्स दिला पाहिजे, कारण माझ्या मनामध्ये अजूनही ती आशा आहे. मला असं वाटतं की जाऊ द्या. आईचं म्हणणं नेहमी असंच असतं की लग्न झालं की प्रेम होतं, लग्नानंतर प्रेम होईलच, असं तिचं म्हणणं असतं. पण मला तसं म्हणायचं सुद्धा नाही आहे. तुम्ही मला नवरा माना, नवरा स्वीकारा, असं सुद्धा मी म्हणत नाही आहे. मी फक्त तुम्हाला एवढंच म्हणतो आहे की तुम्ही निदान माझ्याशी मैत्री तरी करा. मला असं वाटतं की तुम्ही माझ्याजवळ मैत्री कराल. आपलं नातं नवरा बायकोचं नाही, तर निदान इथे मैत्रीचं तरी असायला हवं, असं तुम्हाला नाही वाटत का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता पार्थ काव्याला समजावत असतो. तो म्हणत असतो की प्रत्येक वेळेला कुठल्याही नात्यावरती इथे आता एकच सोल्युशन असू शकत नाही. म्हणजे नातं तुटलं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात असं का वाटतं तुम्हाला? हे बघा काव्या, मी तुमच्याकडे फक्त एक चान्स मागतोय. मला कुठे ना कुठेतरी आशा आहे की मला असं वाटतंय तुम्ही माझ्याबरोबर मैत्री कराल आणि मग निदान या गोष्टीकडे तुमचा दृष्टिकोन तरी बदलेल बघण्याचा, की आपलं नातं हे टिकत नाही आहे, ते तोडलेलंच बरं. लग्न काही भावला भावलीचा खेळ नाही आहे. आलं मनात टाकलं तोडून. आपण निदान ते टिकवण्यासाठी थोडेफार प्रयत्न तरी केले पाहिजे. तेव्हा मी तुम्हाला असं म्हणत नाही की जबरदस्तीने तुम्ही माझ्याबरोबर या नात्यामध्ये अडकून राहा. मी तुम्हाला प्रॉमिस करतो, जर तुम्ही मला चान्स देऊनसुद्धा आपल्यामध्ये काही गोष्टी सुरळीत झाल्या नाही, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काहीही बदल झाला नाही, तर मी स्वतः तुम्हाला या नात्यातून मोकळं करेन. मी अजिबात तुम्हाला जबरदस्तीने या नात्यामध्ये अडकवून ठेवणार नाही. पण त्याआधी आपण निदान प्रयत्न तरी करूया. मी मैत्रीचा हात तुमच्या पुढे केला आहे, पण तुम्ही अजूनपर्यंत माझ्याबरोबर मैत्री केलेलीच नाही आहे. मग निदान प्रयत्न तरी करून बघा ना. नेहमी माझ्याने काही होणारच नाही आहे, मी मैत्री करूच शकत नाही, या अशाच गोष्टी ऐकतोय मी. तेव्हा इथे पार्थ म्हणतो की हे चान्स तर देऊन बघा या नात्याला पुढे नेण्यासाठी. तेव्हा इथे आता काव्या त्याचं बोलणं ऐकून इरिटेट होत असते, कारण इथे नवरा बायकोचं नातं असं बोललं ना तरीसुद्धा तिच्या डोक्यात तिडीक जात असते. तेव्हा इकडे आता काव्य रागाच्या भरात बोललेली असते की माझा नवरा आहे, त्या शब्दाचा सुद्धा तिला खूप जास्त राग आलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता श्रेया आणि त्याचबरोबर छकुली या दोघींमध्ये सुद्धा थोडा वाद होत असतो. श्रेया म्हणत असते, अगं काय सारखी सारखी इकडे येतेस, थोडीशी तिकडे सरक ना.
तेव्हा छकुली म्हणते, तू काय गं नुसती अंगावरती ओरडतेस, तुझ्या अंगामध्ये काय काव्या वहिनी गेले का? तेव्हा श्रेया म्हणते, तिचं तर नावसुद्धा घेऊ नकोस, डोक्यात गेली ती माझ्या. आपण त्यांच्या ॲनिव्हर्सरीची 1 मंथ ॲनिव्हर्सरीची एवढी चांगली तयारी केली होती, एवढं छान डेकोरेशन केलं होतं, पण त्याचं तिला काहीच नाही. इथे माझे सगळे फ्रेंड्स मूव्ही बघायला गेले होते, त्यांचा आज मूव्ही नाईटचा प्लॅन होता, पण मी सगळं बाजूला ठेवलं आणि मी त्यांच्यासाठी इथे त्यांच्या 1 मंथ ॲनिव्हर्सरीसाठी थांबले होते. पण तिने काय केलं, सगळ्याची माती करून टाकले, सगळ्याची वाट लावून टाकली. तेव्हा श्रेया म्हणत असते, नाहीतर काय, आज मी ठरवलं होतं, 2-2 केक होते ना, ते सुद्धा माझ्या आवडीचे. मी आज पोटभर मनभर्यंत केक खाल्ला असता, पण मला माझ्या मनासारखा केक खाताच आला नाही. तेव्हा श्रेया म्हणत असते, काय गं तू पण, तिथे कुणाचं काय तर तुझं काय? तेव्हा ती म्हणते, जाऊ दे ना, आता त्यांचं गेली महिनाभर तेच तर सुरू आहे ना, काय बदल आहे का त्या सगळ्यांच्या वागण्यामध्ये? मग आता त्यांच्यासाठी काय मी माझं खाणं पिणं बंद करायचं की काय? कशाला? माझ्याने ते शक्य होणार नाही. तेव्हा इथे श्रेया म्हणत असते, मलासुद्धा ना काही कळतच नाही. आता सगळ्यांचं सगळं व्यवस्थित चाललं आहे, पण ह्या काव्या वहिनीचं असं काय चाललं आहे ना, मला खरंच कळत नाही. कशी वागते ती आपल्या पारदादाबरोबर, किती वाईट साईड बोलते. मला तर कधी कधी वाटतं ना की ती लहान मुलं तरी बरी, ती निदान इथे जरा मेच्युअर तरी वागतात, पण ती मेच्युअर तरी वागते का कधी? कधी पण बघावं तरी विचित्रच वागत असते, कधीच चांगली वागत नाही ती. तेव्हा इथे छकुली म्हणत असते, नाही गं बिचारी, ती वाईट नाही आहे, ती फक्त जरा हेल्पलेस आहे. कारण तेव्हा छकुलीला आठवतं की इथे काव्य आणि जीवा या दोघांना तिने बऱ्याचदा एकत्र बघितलेलं असतं. त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे हे तिला माहिती असतं, म्हणून ती म्हणते की ती हेल्पलेस आहे, ती आनंदी कशी काय राहू शकते? तेव्हा श्रेया म्हणते, का का ती आनंदी राहू शकत नाही? असं काय माहिती आहे तुला तिच्याबद्दल? हे बघ, मी तुला आता विचारते पुन्हा एकदा. श्रेया आता छकुलीला म्हणते, कारण का तू गोष्टी लपवण्यामुळे काय काय घडतंय ना या घरामध्ये ते मला बरोबर माहिती आहे, आणि जर तू आता या सगळ्या संकटामध्ये सापडलीस ना, तर मी तुला वाचवायला येणार नाही आहे. तेव्हा सांग की ती का आनंदी राहत नाही आहे? तेव्हा इकडे ती म्हणते, नाही काही नाही, आणि अंगावरती घेऊन झोपून जाते. पण इथे श्रेयाला काव्याचं सत्य सांगत नाही. ती म्हणत असते की काव्याचं जीवावरती प्रेम आहे, पण नंतरला ती लगेच गप्प बसते आणि झोपी जाते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता रम्या ऑफिसमधून घरी आलेली असते. तेव्हा रम्याला वसू आत्या म्हणत असते, अगं रम्या, तुला माहिती आहे का, सगळं मिस केलंस तू. अगं काय गरज होती तुला ऑफिसमध्ये नाक फुगून बसायची? अगं घरी यायचंच ना. त्या नंदिनीने त्या काव्याला असं काही झाडलंय ना, ते बघायला खरंच तू इथे असायला हवी होतीस. अगं तुला माहिती आहे का, ती तिच्या कानाखाली सुद्धा द्यायला गेली होती. तेव्हा रम्या म्हणते, काय नंदिनी इथे काव्याच्या कानाखाली सुद्धा द्यायला निघाली होती? खरंच आई, मी उगाच आता ऑफिसमध्ये बसून राहिले विनाकारण असं मला वाटतंय. या सगळ्या गोष्टी आहेत ना, मी बघायला इथे असायला हवे होते. मिस करते की मी हे सगळं. तेव्हा वसू आत्या म्हणत असते, अगं मी तर म्हणते ना तुला, जर त्या पार्थने नंदिनीला अडवलं नसतं ना, तर नंदिनीने काव्याचं थोबाड फोडलंच असतं. तुझ्या कानाखाली जे काही मारलं होतं ना त्या नंदिनीने, त्याचा सगळा वचपा तिने काव्याकडून बरोबर काढला असता. तेव्हा रम्या म्हणते, आई अगं खरंच सांगू का, मला तर ना खूप आनंद झाला हे सगळं ऐकून. म्हणजे जसं आपल्याला हवं होतं ना, सगळ्या गोष्टी अगं तशाच घडत आहेत. आणि तुला खरंच सांगू का, मला एका गोष्टीचं खूप हसायला येते, ते म्हणजे ठरल्याप्रमाणे त्या काव्याने तुझ्या तोंडामध्ये केक कोंबला अक्षरशः, आणि तू तो खाल्लास. तेव्हा जयू आत्या म्हणत असते, मग काय करू मी, तू सांग ना. या घरामध्ये मला शुगर आहे म्हणून कुणी मला जास्त गोड खाऊ देत नाही. मनासारखा केक मला खाताच आला नसता, पण त्या काव्याला इतका राग आला ना की तिने एवढा मोठा पीस घेतला आणि माझ्या तोंडामध्ये कोंबला. मी सुद्धा आनंदाने तो गोड केक खाल्ला. तेव्हा रम्या म्हणत असते, आई तू पण ना कशामध्ये आनंद शोधशील ना, काही सांगता येत नाही. आपल्याला हेच करायचं होतं आई. आपल्याला इथे शांत राहून आता या दोघी बहिणींमध्ये आपल्याला भांडण लावून द्यायचं होतं, आणि त्याची सुरुवात मला तर वाटते की आता झाली. तेव्हा इथे आता वसू आत्या म्हणत असते, अगं रम्या, त्याची सुरुवात तर मी आता शांतपणे केलेली आहे. आपलं काय ठरलं होतं की राग करायचा नाही,
आपण जेव्हा रागाच्या भरात एखादी गोष्ट करतो तेव्हा सगळेजण आपल्याला चुकीचं समजतात. म्हणून आज मी काय केलं, मी शांत राहिली, पूर्ण वेळ शांत, मी काहीच बोलले नाही. उलट मी तिला समजून घेण्याचा प्रयत्नच केला. तेव्हा सगळ्यांच्या समोर मी बिचारी झाले आणि ती काव्या विलन झाली. सगळेजण मला इथे सॉरी या वसुताई, सॉरी या वसुताई असे सगळेजणच मला म्हणत होते, कारण काव्या विलन झाली होती ना. काव्याचा आज सगळेजण रागराग करत होते. तेव्हा रम्या म्हणत असते की आई, अगं आपल्याला तेच हवं आहे, आपण बिचारी बनायचं आणि सगळं आपल्या मनासारखं करून घ्यायचं. आता त्या नंदिनीला आहे ना, या सगळ्या गोष्टींपासून आपण बाजूला ठेवून एक खूप मोठा आता घाव घालायचा, ते सुद्धा काव्या आणि नंदिनीच्या नात्यावरती. काव्याला नंदिनीच्या विरोधामध्ये असं काही भडकवायचं ना, की त्या दोघीजणी पुन्हा अशा एकत्र आल्याच नाही पाहिजे. त्या नंदिनीला काव्याला प्रोटेक्ट करायची खूप हौस आहे ना, मी पण आता बघते ना कशी प्रोटेक्ट करते ती. तेव्हा इकडे आता नंदिनीचा विषय बाजूलाच ठेवला जातो. रम्या म्हणत असते, आई अगं तुला माहिती आहे का, त्या काव्याला ना एका गोष्टीचं गिल्ट खूपच जास्त आलं असेल, आणि ते म्हणजे ती पार्थला नवरा म्हणाली आहे ना त्याचं. तेव्हा इकडे आता वसू आत्या म्हणत असते, रम्या तू जेलेस होत नाही आहेस का, ती पार्थला नवरा म्हणाली. तेव्हा रम्या म्हणत असते, अगं मी कशाला जेलेस होऊ, जेलेस तर मी आहेच, पण ती पार्थला नवरा म्हणाली आहे ना, त्याचं गिल्ट तिला इतकं जास्त असेल ना, की तिला इतका आनंद झाला नसेल तितकं तिला दुःख झालं असेल. ती आपल्या रूममध्ये जाऊन तिने स्वतःचं डोकं आपटून घेतलं असेल, इतका तिला राग आला असेल ती पार्थला नवरा म्हणाली म्हणून. कारण ती आहे ना मरून जाईल, हे नातं टिकवणार नाही, ती मरून जाईल, पण ती पार्थला कधीच नवरा म्हणून स्वीकारणार नाही. तसं जर तिने केलं तर ती स्वतःला त्रास करून घेईल, असं आता रम्या म्हणत असते आणि प्रेक्षकांनो तसंच होतं. त्याचबरोबर इथे आता नंदिनी खूपच जास्त रडत असते. नंदिनी फायनली जीवाला म्हणून येते की तुम्हाला डिवोर्स हवा आहे का, तुम्हाला जर माझ्याबरोबर राहायचं नसेल तर ठीक आहे, मी तुम्हाला या नात्यातून मोकळं करते, मी डिवोर्स देते तुम्हाला, मग तुम्हाला माझ्याबरोबर राहायची सुद्धा गरज नाही आहे आणि तुम्हाला मला सहन करायची सुद्धा गरज नाही आहे. मला कधी कधी असं वाटतं की बायको म्हणून हरली आहे मी, बायको म्हणून मी लूजर ठरली आहे. मी प्रत्येक वेळी माझ्या नवऱ्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते, पण मी माझ्या नवऱ्याला साधं खुशसुद्धा ठेवू शकत नाही आहे, बरोबर की नाही. मग जेव्हा एक बायको म्हणून मी लूजरच ठरले की नाही, तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, तुम्हाला माझ्याबरोबर राहायचं नाहीच आहे ना, मग तुम्ही मला सांगा, तुम्हाला डिवोर्स हवा आहे का, मी तुम्हाला या नात्यातून मोकळं करू शकते, पण तुम्ही नेहमी इथे आता दुःखी जे राहता ते राहायची गरज नाही आहे. तुम्हाला माझ्याबरोबर राहण्यामध्ये इतका जर राग येत असेल ना, तर मी तुम्हाला डिवोर्स द्यायला तयार आहे, असं ती आता स्पष्टपणे त्याला बोलते. त्यानंतर प्रेक्षकांनो तिला वाईटसुद्धा वाटत असतं, कारण ती हे नातं टिकवण्यासाठी पारसारखं खूपच जास्त प्रयत्न करत असते. तेव्हा ती रडत बसलेली असताना पार्थ इथे येतो. पार्थ हातामध्ये आईस्क्रीमची इथे आता वाटी घेऊन आलेला असतो आणि तो काव्याच्या समोर आता आईस्क्रीम काही घेऊन जाऊ शकत नाही, कारण ती खाणारच नाही, त्याला बरोबर माहिती असतं. पण त्याला नंदिनीचं दुःखसुद्धा बघवत नाही. तो नंदिनीच्या समोर आईस्क्रीम देतो आणि म्हणतो खा. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नको, मला नको, तुम्ही खा, मी माझ्या वाटचं आईस्क्रीम खाल्ले, मला नको आहे आता. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, हे तुमच्या वाटचं आईस्क्रीम नाहीच आहे, हे जीवाच्या वाटणीचं आईस्क्रीम आहे, ते तुम्ही खा. आता तुम्ही त्याची अर्धांगिनी आहात, बरोबर की नाही. मग आता त्याने जे काही अर्धवट सोडलेलं आहे ते तुम्हालाच पूर्ण करायचं आहे, बरोबर ना. मग आता त्याने इथे त्याचं आईस्क्रीम खाल्लेलं नाही आहे, मग ते आता खराब होऊन जाणार, नाहीतर उद्यापर्यंत ते कुणी खाणारसुद्धा नाही. तेव्हा आता तुम्ही हे आईस्क्रीम घ्या आणि तुम्ही खाऊन टाका, कारण ते जीवाचं आहे. जे अर्धवट आहे ते तुम्हाला परिपूर्ण करायचं आहे, ते तुम्हालाच आता शेवटपर्यंत संपवायचं आहे, असं पार्थ म्हणतो. तेव्हा इथे त्याने सुद्धा आईस्क्रीम खायला घेतलेलं असतं. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, मग तसं जर बोलायला गेलं तर मग काव्याने सुद्धा आईस्क्रीम खाल्लेलं नाही आहे, तिच्या वाटणीचं आईस्क्रीमसुद्धा तुम्हीच खाल्लं पाहिजे नाही का. तेव्हा पार्थ म्हणतो, हे आईस्क्रीम जे मी खातोय ना ते काव्याचंच आहे, मी माझ्या वाटणीचं आईस्क्रीम मगाशी खाल्लं होतं, पण हे काव्याच्या वाटणीचं आहे, तीसुद्धा काही खाणार नाही आहे ना म्हणून. तेव्हा इथे आता नंदिनी रडत असते, ते आईस्क्रीम काही खात नाही. तेव्हा पार्थ म्हणत असतो की नंदिनी काय झालं, तुम्ही रडताय का, अहो आईस्क्रीम आहे ना, गोड आहे ते. आता आपल्या नात्याचं दुःख, आपल्या नात्यातलं मीठ त्याच्यामध्ये टाकून आता आईस्क्रीमची चव का बिघडवायची.
तेव्हा मला असं वाटतं तुम्ही ती आईस्क्रीम गोड आहे ना ती तशीच खाल्ली पाहिजे. आणि दुःख काय हो नात्यामध्ये आपल्याला आत्तापर्यंत मिळतंच आहे. ते आता सारखं सारखं इथे रडून दाखवायची गरज नाही आहे. नका तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेऊ, नका तुम्ही स्वतःला इतकं वाईट वाटून घेऊ. तेव्हा नंदिनी आता डोळे पुसायला लागते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काय झाले नंदिनी, तुमचं आणि जीवाचं परत भांडण झालं आहे का? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही पार्थ, काही नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही असं करू नका, जे काही असेल ना ते स्पष्टपणे प्लीज मला तरी सांगा, असं ताणत ठेवू नका. तुमच्या मनातलं तुम्ही माझ्याबरोबर इथे शेअर करू शकता. सांगा ना काय झालं आहे. मी 1 2 3 म्हणतो 1 2 3च्या आधी तुम्ही मला सांगा बरं. तेव्हा नंदिनी म्हणत असते की पार्थ, मी जीवाला आज विचारलं स्पष्टपणे की तुम्हाला डिवोर्स हवा आहे का, असं मी विचारलं. तेव्हा पार्थ म्हणत असतो, नंदिनी अहो असं कसं केलं तुम्ही? कुठलंही नातं तोडणं सोपं असतं, टिकवणंच कठीण असतं. आणि तसंही तुम्ही बघाल तर जीवा आणि काव्या हे दोघेजण आहेत ना लहान आहेत हो. आता आपण आपल्या आपल्या घरातले मोठे आहोत की नाही, कारण आपला जन्म आधी झाला आहे, मग आपण आपल्या घरातले मोठे आहोत. आता कसं असतं, आपल्या घरातले जे मधले भावंड असतात ना त्यांचा उगाच गैरसमज झालेला असतो की त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आता बघा, आपण आपल्या घरातले मोठे, काव्याने जीवा मधली भावंड आहेत आणि मग शेवटची भावंड आहेत. पण त्या मधल्या भावंडांना नेहमी असं वाटत असतं की आईवडिलांचं प्रेम एकतर मोठ्या भावंडांना खूप जास्त मिळतं आणि एकतर सगळ्यात लहान, आपल्याकडे कुणाचं काही लक्षच नाही आहे, असं नेहमी त्या मधल्या भावंडांना वाटत असतं. पण खरं तर तसं नसतंच. त्यांच्यावरती सुद्धा आईवडील तेवढंच प्रेम करत असतात ना, उलट कदाचित जास्तच करतात असं मला वाटतं. तेव्हा इथे आता जीवा आणि काव्या हे दोघेजण आहेत ना खूपच जास्त हट्टी आहेत. त्यांच्या मनासारखं का झालेलं नाही आहे ना, म्हणून ते उगाचच इथे रागराग करत बसतात. एवढं सगळं करून त्यांना काय मिळतं काय माहिती. त्यांना तर इथे असंच वाटतं की हे नातं टिकणारं नाही आहे म्हणून. पण आपण आहोत ना, आपण हे नातं त्यांना टिकवून दाखवायचं. जीवा काहीही बोलेल, कसाही वागेल, पण तुम्ही हार मानायची नाही. तुम्ही एक पाऊल आता पुढे टाकलं आहे ना, आता तो 2 पावलं कसा पुढे टाकेल ना, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. तुम्हाला खरं सांगू का, इथे जीवाला तुम्ही डिवोर्सबद्दल विचारलं, तिथे काव्याने माझ्याकडे डिवोर्स मागितला आहे. ती म्हणते की मला या नात्यातून मोकळं करा म्हणून. पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे, मी तुम्हाला सहजरित्या या नात्यातून मोकळं करणार नाही आहे. अहो नातं टिकवण्यासाठी निदान प्रयत्न तरी करूया. मला तुम्ही चान्स तरी द्या. मला हे नातं टिकवायचं आहे. माझ्याबरोबर मैत्री तरी करा, असं मी तिला स्पष्टपणे सांगितलं आहे. मी लगेच डिवोर्स देणार नाही आहे आणि तुम्हालासुद्धा मी हेच सांगेन. अहो लग्न मोडणं हे काय बाहुल्याबाहुलीचा खेळ आहे का? आता नंदिनी म्हणत असते, ही आपली काव्या पण ना, काव्यासुद्धा लहान मुलांसारखं हट्ट करते. तिला काहीच कसं वाटलं नाही डिवोर्स मागताना. तेव्हा पार्थ म्हणत असतो, जाऊ द्या हो, आता मलासुद्धा आहे ना बाबा लहानपणी जे युक्ती करायचे ना तशी युक्ती करावी लागणार आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, म्हणजे? तेव्हा पार्थ म्हणत असतो, बसा ना बसा, मी तुम्हाला सांगतो. तेव्हा पार्थ म्हणत असतो, कसं आहे ना नंदिनी, लहानपणी बाबांची अशी इच्छा असायची की जेव्हा दिवाळी सण येतो तेव्हा फटाके वगैरे जास्त लावायचे नाही, कारण पर्यावरणाचा ऱ्हास होतो. पर्यावरणसुद्धा इथे प्रदूषित होतं. त्याचबरोबर फटाक्यांच्या आवाजामुळे इथे आजूबाजूच्या वयस्कर लोकांना त्रास होतो आणि त्याच्यामुळे काही लहान मुलांचे हात जळू शकतात. ते फटाके जेव्हा फुटतात तेव्हा ते अंगावरती उडू शकतात. बाबांना नेहमी असं वाटायचं की हात भाजेल, कुठे लागेल, म्हणून त्यांनी काय केलं, दरवर्षी एकदा का दिवाळी आली की ते आमच्याकडून कंदील बनवून घ्यायचे. आमचं संपूर्ण लक्ष त्यांनी कंदिलाकडे वळवलं आणि फराळाकडे. त्यांनी आम्हाला आता दिवाळी म्हटल्यानंतर फक्त इथे फटाकेच वाजवले पाहिजे असं काहीही नसतं. तर दिवाळी म्हणाल्यानंतर आपल्याला कंदीलसुद्धा आठवला पाहिजे आणि फराळसुद्धा. अशी सोय आता बाबांनी करून ठेवली होती. मग हळूहळू काय झालं, हळूहळू आमचं सगळं लक्ष आहे ना, कधी दिवाळी येते आणि कधी आम्ही इथे कंदील बनवतोय, कधी आईने बनवलेला आम्ही फराळ खातोय, या गोष्टींकडे आमचं लक्ष जास्त वळवण्यात आलं होतं. आणि म्हणूनच आपल्याला जीवा आणि काव्याच्या बाबतीतसुद्धा हेच करायचं आहे. लग्नामध्ये इथे आता डिवोर्स हा एकमेव पर्याय आहे
असं त्यांच्या जे काही आता लक्षामध्ये आहे ते लक्ष त्यांचं दुर्लक्षित करायचं आहे. आपल्याला आता नातं टिकवायचं आहे. म्हणजे आता दिवाळीचा सण म्हणजे इथे कंदील, त्याचबरोबर फराळ जसा असतो तसंच लग्न टिकवण्यासाठी, संसार टिकवण्यासाठी सुद्धा कंदिलासारखं आपल्याला त्याच्यामध्ये उजेड हवा, प्रकाश हवा. त्यासाठी आपल्याला आता त्यांचं लक्ष इथे संसाराकडे वळवलं पाहिजे. लग्न टिकवण्यासाठी आपल्याला एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. या गोष्टी आता आपण जीवा आणि काव्या या दोघांनाही सांगितल्या पाहिजे, असं आता पार्थ म्हणत असतो. त्याचबरोबर इथे रम्या आलेली असते. रम्या म्हणते, काव्या अगं दरवाजा उघड ना, मी एकटीच आहे, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. कारण काव्याला वाटतं की पार्थ आहे. ती म्हणते, पार्थ तुम्ही जा, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. तेव्हा रम्या म्हणते, नाही गं मी आहे. तेव्हा इथे रम्या आता आलेली असते. ती म्हणते, काव्या अगं काय झालं, मी आहे ना तुमच्या लग्नाची 1 मंथ ॲनिव्हर्सरी होती म्हणून मी ऑफिसमधून घरीच आले नाही. मी ऑफिसमध्ये बसून होते गं. कारण मला आहे ना कपल लोकांना असं एकत्र बघितलं ना की माझ्या मनामध्ये आहे ना खूप असे वाईट साईड विचार येतात. मला खूप जास्त त्रास होतो गं, म्हणून मी घरी आले नाही. म्हणून मी आपलं ऑफिसमध्ये जे माझं पेंडिंग काम होतं ते करत बसले होते. पिझ्झा ऑर्डर केला होता, तो खाल्ला. खूप दिवस एक मूवी बघायचा होता, तो सुद्धा बघून घेतला गं. पण नंतर घरी आल्यानंतर मला कळलं की इथे सगळ्यात जास्त दुःख मला झाले असं मला वाटत होतं. पण नाही, सगळ्यात जास्त दुःख तर तुला झाले असं मला कळलं. तेव्हा इथे आता रम्या विनाकारण काव्याला भडकवण्यासाठी आलेले असते. तिच्या मनामध्ये नंदिनीबद्दल विष कालवायला आलेले असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये बघूया. इथे आता जीवा म्हणत असतो की मी नंदिनीला खूप हर्ट केलं आहे, तिला हर्ट करून जमणार नाही, आधी तिला सॉरी म्हणायला हवं. तेव्हा रम्या म्हणत असते की काव्या तुझ्या मनाची अवस्था मी समजू शकते गं, तुला किती त्रास होतोय ना ते कळतंय गं मला. त्यानंतर इथे पार्थ म्हणत असतो, मी काय म्हणतो नंदिनी, तुम्ही सगळ्यात जास्त काव्याला ओळखता ना, मग तुम्ही जा ना, तुम्ही निदान थोडं काव्याशी बोलून घ्या, माझ्यापेक्षाही तुमचं ती जास्त ऐकेल. त्यानंतर इथे आता नंदिनी काव्याबरोबर बोलायला आलेली असते. तेव्हा रम्या तिथून हसतच निघत असते. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, ही रम्या इथे काय करत होती, आणि ती काव्याला हाक मारते. ती म्हणते की काव्या. तेव्हा इथे काव्या येते आणि नंदिनीच्या तोंडावरती दरवाजा बंद करते. तेव्हा इथे नंदिनीच्या लक्षात येतं की रम्याने काव्याचे कान भरलेले आहेत, म्हणूनच ती इतकी आता चिडलेली आहे.